AC रोड लाईन्स माननीय अनिल चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तसेच आपले ज्येष्ठ ज्यांना आपण सिनियर आयोजक म्हणतोय संजय भाऊ मोहिते, स्वागत आपलं. अनिल चव्हाण साहेब वेलकम. AC रोड लाईन्स. आमचे जर कोणी बक्षीस जाते या ठिकाणी आलेले असतील तर त्यांना विनंती आहे आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे या आणि आपलं सर्वांचं स्वागत प्रथमतः असेलच, परंतु आपण समालोचन कक्षाकडे आल्यानंतर निश्चितच आपलं दर्शन या ठिकाणी आम्हाला घेता येईल. तर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यावं अशी विनंती आहे. चला तर प्रथमेश राठोड या ठिकाणी सुरुवात करेल आहे. हा मात्र नक्कीच हाफ क्रमांक ऑफिशियली 5वा आणि तसं पाहिलं तर 4था, कारण दुसरा जो हाफ आहे आपला अजूनही इनकम्प्लीट आहे. बॅकफुटवर मात्र या ठिकाणी स्क्वेअर घाट डिक्लेअर झोन मध्ये धावा त्या ठिकाणी मिळतील 2. पहिल्या चेंडूर 2. प्रथमेश राठोड युवा टॅलेंट, युवा तारा. अनेक सामने मात्र एकट्याच्या बळावर जिंकून द्यायची धमक ठेवतो, मग हातात बॉल असो किंवा बॅट असो. छोटा पॅकेट बडा धमाका. मिस्टर प्रथमेश राठोड. क्लीन बॉल ऑफ आणि मिडल स्टिकच्या मात्र नक्कीच डोक्यावर असलेल्या बेल्सला उडवून गेला. बेल्स मात्र चमकू लागली. तसा प्रथमेश राठोड चमकलाय. पुणे विरुद्ध सोलापूर लढाई पुनश्च आपल्याला बघायला मिळत आहे. माननीय संदीप भाऊ शेळके 11 कुसूर तालुका जुन्नर वर्सेस गोपाळ मालक शेळके 11 हराळवाडी. या दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी या गावाईज हाफचा अंतिम सामना, अर्थात प्री क्वार्टर फायनल. माननीय अनिल चव्हाण साहेब AC रोड लाईन्स सहर्ष स्वागत पुनश्च या ठिकाणी आपण करूया. तर नवीन बॅटर मैदानामध्ये एकूणच पाहिलं तर 2 धावांवरती पहिला धक्का लागलाय. 5 षटकाचा हा सामना आहे. हो अपील परंतु उत्साह में ज्यादा कुछ विश्वास में कम. आपल्याकडे या ठिकाणी निश्चितच पंचाच्या निर्णयावरती समाधान तुम्हाला वाटत नसेल तर 2 रिव्ह्यू आहेत. यू कॅन टेक इट. घेऊ शकताय तुम्ही. तुमच्याकडे रिव्ह्यू आहेत, 2 आहेत. दरम्यान 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यूला डिमांड करायचे तुम्ही, अदरवाइज देअर विल नो चान्स टू टेक द रिव्ह्यू. स्ट्राईकवर बॅटर आहे आणि तो मात्र रवी. हाच तो रवी ज्यानं मगाशी आपल्या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक सुद्धा केलेली आहे. म्हणजे जेवढी भारी बॉलिंग आहे तेवढा चांगला बॅटर सुद्धा आहे हे तो सिद्ध करतोय. परंतु प्रथमेश राठोड याला नाही मात्र सोलापूर जिल्ह्यात सध्या तरी जोड. याच्यासारखा सध्याच्या घडीला सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेटमध्ये दुसरा कोणी युवा ऑलराऊंडर आहे असं मला वाटत नाही. इट्स नेक्स्ट लेवल ऑलराऊंडर. आहा स्क्वेअर लेग फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी सिंगल मिळतोय. नपितुली सटे कंजूशी भरी गोलंदाजी जी म्हणतो ना ती हीच. आतापर्यंत केवळ 3 धावा. प्रथमेश राठोड ISPL चा मात्र त्यानं नुकताच टेस्ट दिलेला आहे, शिबिराला गेलेला होता. काय जबरदस्त चेंडू पायावर आणि निश्चितच यॉर्किंग लेन ब्लॉक होल शोधायचा प्रयत्न. नो रन रिझल्ट. डॉट बॉल त्या ठिकाणी. षटक संपलं पहिलं. 1-3. झंझने सुरुवात या ठिकाणी केलेली आहे, तिखट सुरुवात केलेली आहे. अगदी सोलापुरी तडका या षटकामध्ये दिसला आहे तो मात्र टेनिस क्रिकेट मधला प्रथमेश राठोड. अप्रतिम कामगिरी प्रथमेश राठोड द्वारा. दरम्यान इथे आपल्याला दिसतोय तो मात्र हार्दिक पांड्या ऑफ टीम GS
सलमानभाई तांबोळी याचा सुद्धा उत्कृष्ट ऑलराऊंड परफॉर्मन्स दिसतो आपल्याला गाववाईज टेनिस क्रिकेटमध्ये. सलमानभाई तांबोळी गोलंदाजी करेल रवीला. विशाल सारखा फलंदाज सलामीला येतो आपल्याला माहिती आहे. पाठीमाग आणि विकेट किपरच्या बाजूला माग पाठीमाग जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे आपण मैदानात येऊ नका. लहान मंडळी दिसत आहे आपण सेलिब्रेशन पाठीमाग करा मागे येऊ नका प्लीज. KCC चषकाचा आजचा तसा निश्चितच ऑफिशियली चौथा दिवस चौथा हाफ तसा दिवस नाही म्हणता रजनी म्हणता येईल नाईट. हो पुनश्च खलीचा या ठिकाणी जोरदार अपील अपील्स. शाहरुख भाई थोडा बाजू से दरम्यान अपील आणि डॉट बॉल. परत एकदा हा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर. काय उत्कृष्ट चेंडू आहे बघा. क्रॉस द लाईन मारायचा प्रयत्न रवीचा बीट केलाय आणि आणि पळाले धाव घेण्यासाठी 22 स्वरूपाची धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाले. जबरदस्त हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी सलमान तांबोळी चौथी धाव दाखल करते. एक गडी बाद. 5 षटकाचा सामना आहे 5 षटकाचा हा डाव आहे. एकूणच स्थिती पाहिली एकूणच या ठिकाणी मैदानातील वातावरण बघितलं तर कंट्रोल ठेवलाय GS11 हराळवाडीनं आणि आपण एक स्ट्रॉंग साइड आहोत ते सिद्ध करताय. या ठिकाणी मात्र डिफ्लेक्शन चांगला होता 2 धाव मिळतील इथे. गुड फिल्डिंग त्याचबरोबर गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे बघा पाठीमागे असलेली लहान मंडळी लहान मुलं आपण असं का करताय. हे बघा इकडच्या बाजूनं स्वयंसेवक येतील बरं का आपल्याला दंडित करतील. त्यांचा एकच शिक्षा असते पनिशमेंट चक्क जप्ती असते. आपल्याला जप्त करण्यात येईल लक्षात ठेवा. लाफ केलाय ऑन साइडला आणि 2 शतरक्षक त्या बाजूला झपटले चेंडूवरती. ओ इथं काय मला वाटतंय की रवीसाठी विशालनं पुनश्च एकदा आपला विकेट दिलेला आहे. तर मला वाटतं विशालच्या खात्यामध्ये अद्याप एकही धाव नाही. मगाशीही विशाल एकाही चेंडूचा सामना न करता नॉट आउट राहिला 0वर. आता मात्र आउट झालाय तोही 0वर. तर आजचा दिवस मात्र थोडासा निश्चितच विशालची काहीशी थट्टाच करतोय असं दिसतंय. कदम मॅडम थोडंसं बाजूने या. कदम मॅडम थँक्यू सो मच. माननीय हेमंत कदम सर मुख्याध्यापकांची कन्या आलेली आहे. मला वाटतं आता 5वीला 4थीला कितवीला आहे दुसरीत आहे सॉरी दुसरीत तिसरीत आहे. अच्छा तिसरीत आहे. दुसरी आणि तिसरी काय एकच झालं ना. अच्छा ठीक आहे. अभ्यास वेगळा असतो. दुसरीचं पुस्तक वेगळं तिसरीचं वेगळं कविता वेगळ्या. तर नाव काय तुझं रे काय मैत्रेही हेमंत कदम वेलकम. येता तिसरीची ही विद्यार्थिनी आहे. तर स्वागत करूया. आणि मैदानात सलमान तांबोळीची गोलंदाजी काय जबरदस्त गोलंदाजी. आपण हार्दिक पांड्या म्हणतोय ते उगाच नाही म्हणत याला. अगदी खेळ तसाच आहे ऑलराऊंड. मधल्या फळीत हार्ड हिटर आहे आणि मधल्या फळीतील गोलंदाजी जबरदस्त आहे. या वेळेस जबरदस्त पिकअप स्क्वेअर लेग रिझान तिकडे धावा अर्धा डझन. फलंदाज अनोखा अंदाज या चेंडूवर चढवलाय 6 धावांचा साज. संग्राम आहे ना फलंदाज संग्राम. सौरभच्या बॅटमधून षटकार. सलमान विरुद्ध सौरभ अशी लढाई पाहिली आपण. 2 षटकं संपली पहा. संपली का बहुधा एक चेंडू अजून बाकी आहे दुसऱ्या षटकाचा. संपलाय 2 षटकं संपली. चला 2 षटकाचा खेळ संपतोय आणि धावा धावपलकर केवळ 14 2 गडी बाद. अखेरचे मात्र या ठिकाणी येणारे 18 चेंडू बाकी आहे.
आणि 18 चेंडूमध्ये या ठिकाणी नक्कीच चांगल्या मोठ्या संख्येनं धावा जमा करायचा प्रयत्न असेल. एक दर्जा ठेवलाय गोलंदाजीचा, एक दर्जा राहिलाय फलंदाजीचा सुद्धा. राज कुलकर्णी गोलंदाजी करेल. लॉन्ग ऑन, बिग हिट, क्या शॉट है. रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका. सुपर हिट शॉट, 6 रन्स और लॉन्ग ऑन. आणि मात्र या ठिकाणी अगदी टेनिस क्रिकेट .in लाईव्हचे कॅमेरामन समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आहे, त्यांच्या मस्तक पे दस्तक, डोक्यावरून गेलाय. बिग हिट अँड 6. वाढेल टोटल 20. 2 गडी बाद. या फटक्याची जरूरत आहे, या फटक्याची गरज आहे. ती मात्र निश्चितच बॅटिंग साइडला कुसूर टीमला. बस मला एवढं. पुढील चेंडू असेल राज कुलकर्णीचा. आरके स्वीप शॉट, बॅकफुटवर तसा पुलही म्हणू शकतो याला. मिड विकेट स्क्वेअर लागला फिल्डर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फिल्डिंग आणि थ्रो उत्तम राहिलाय. त्या बाजूला मला वाटतं सूरज पाटील फिल्डर, तर लॉंग ऑनला आदर्श पाटील. स्विंग एंड मिस राज कुलकर्णी. छोटा पैकेट बडा धमाका. 2 चेंडूचा खेळ बाकी. 2.4 नंतर 22. 2 गडी बाद. वर्चस्व राहिलंय गोलंदाजाचं हराळवाडीच्या. मोहोळ तालुक्यातून एक स्ट्रॉंग साइड, 1-11च्या फॉर्मॅट मधील एक मजबूत टीम. गोपाळ मालक शेळके. आता मात्र या फटक्याला निश्चितच पकडलं जाईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सलमान तांबोळीद्वारा हा सुंदर कॅच. आणि मैदानात बाद होतोय तो मिस्टर रवी. रवी बाद होण्यापूर्वी रवीनं 10 धावाचं योगदान आपल्या संघाला दिलंय. 22 धावा, 3 गडी बाद सध्या धावफलकावरती टोटल आहे. सलमान आणि आदर्श पाटील, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मिस्टर सूरज, असे काही समवयस्कर हे खेळाडू आहे. तसा पाहिलं तर राज सुद्धा त्याच वयाचा खेळाडू. गोपाळ मालक, आनंद, आणखी 1-2 खेळाडू पाहिले तर हे मात्र नक्कीच थोडेसे सीनियर या युवा खेळाडूंसाठी. काहीसे सीनियर, काहीसे ज्युनियर खेळाडूंनी भरगच्च भरलेला असा हा संघ आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी राहील इथे. प्रथमेश राठोड सारखा एक सोलापूर जिल्ह्याचा ऑल इंडिया आयकॉन, कारण ऑल इंडिया आयकॉन नक्कीच आपण याला म्हणू शकतो, म्हटलं तर वावगं ठरणार नक्कीच नाही आहे. एक सुंदर कॅच, विकेट आरखेला. बाद झालाय फलंदाज. या ठिकाणी जसा आलाय तसा माघारी चाललाय. आणि कोण रे, मिस्टर सुनील, ज्या गाडीने आले त्याच गाडीने माघारी पण चालले. सुनीलची जागा घ्यायला नवीन बॅटरी येईल आहे. आणि तो मात्र सागर. एकूणच 22 धावा, 4 गडी बाद. षटक चाललंय 4थं. प्रथमेश राठोड 4थ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात करतोय. अगदी लेग मिडलवर हा मात्र निश्चित उत्कृष्ट दर्जाचा लेग कटर चेंडू, फुलर लेंथ, ब्लॉक होल, दर्जेदार चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. एकमेव अद्वितीय असं म्हटलं तरी याला वावगं ठरणार नाही आहे. ओ लेग कटर हलकासा
आउटस्विंगर. अनेक दिग्गज आपण पाहतो इंटरनॅशनल लेवलला सुद्धा. डावखुरे तेज गोलंदाज. भारतीय संघाकडे तर अगदी भरणाच होता, फौजच निर्माण झाली होती. जाहीर खान, इरफान पठाण, RP सिंग. चालूच्या घडीला सुद्धा अनेक दर्जेदार लेफ्ट हँड बॉलर आपल्याकडे, अर्षदीप सिंग वगैरे वगैरे. एक दर्जा. आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रथमेशचे लेग कटर आउट स्विंगर चेंडू पाहतो. अगदी ट्रेंट बोल्ट. हो हो, शॉट आहे जो ज्या डायरेक्शन मध्ये चेंडू होता आउट स्विंग, हलकासा वर येत असलेला चेंडू धीम्या गतीचा, त्याच पद्धतीने या फटक्याला सुद्धा अंजाम दिलाय. अफलातून कव्हर ड्राईव्ह. क्या बात है. अशा पद्धतीचा चेंडू ना इंग्लिश बॅट्समनला फार आवडतो, परंतु याच्यापेक्षा खाली राहिलेला कदाचित चेंडू त्यांना आवडेल. एवढी उंची पसंत नाही होणार आहे. डाऊन द लेग, लॉंग लेग बाउंड्री पार, वाईड प्लस बाउंड्री, पंच कार. साज बाज ताज सरताज, 5वी धाव निश्चित जिगरबाज. या षटकामध्ये हलकासा कुठेतरी संयम सुटतोय क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजीचा. मात्र टोटल वाढतोय 33-4 बाद. चौथं षटक प्रगतीवर. स्ट्राईकवर आहे फलंदाज सौरभ. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे सागर. सौरभच्या बॅटमधून 12 धावा आलेल्या आहे. 5 षटकाची लढाई आहे ही. लढाई मात्र चौथ्या हाफचा शेवट सामना आहे. प्री क्वार्टर फायनल आहे आणि प्री क्वार्टर फायनल मध्ये पहिल्यांदा बॅटिंग करतोय तो मात्र टीम कुसूर. संदीप भाऊ शेळके 11 कुसूर. गड शिवनेरी आणि गड शिवनेरी ज्या जुन्नर तालुक्यात आहे त्या तालुक्याचा हा संघ आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये उत्तुंग मारलाय फटका. दर्शक दीर्घाव में इनटू द स्टँड्स, नो चान्स, 6 रन्स. कडक कडकडीत प्रहार KCC चषक षटकार. काय टायमिंग साधले बघा त्या ठिकाणी. वेट त्या ठिकाणी नक्कीच मिळाला होता. अगदी बॅकफुटवर गेले आणि हा अप्रतिम पुल आणि हुकचा शॉट. टोटल 39. 4 षटकानंतर 4 गडी बाद. टीम संदीपभाऊ शेळके 11 कुसूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. शेवटचं षटक, अखेरचं षटक टाकेल आहे तो मात्र आदर्श पाटील. याच आदर्श पाटीलने गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षीच्या पर्वामध्ये डीप स्क्वेअर लेगला एक जबरदस्त सूर मारून कॅच पकडला होता. अनेकांच्या लक्षात असेल. इकडे हो, दरम्यान स्क्रीनवरती आपल्याला आपण आपले सर्व क्रिकेटचे चाहते बघतोय. पहिला चेंडू पंचांच्या वाईट बॉलला या ठिकाणी चॅलेंज केलंय. जायचंय का? हो नाही, बहुधा पंचांनी निश्चितच वाईट जो दिलाय तोच अंतिम मानलाय. तसं तर गोलंदाज म्हटले होते तिसऱ्या पंचाकडे जायचंय, परंतु मला वाटतं सिनियर सहकार्यांनी म्हटले की नाहीये या ठिकाणी, नको जायला तिसऱ्या पंचाकडे. गुड बॉल, वेग होता, धावचीची संधी राहील. एसटी रक्षकाकडून मात्र डायव्हिंग एफर्ट या ठिकाणी रनआउटचा. बाद होतोय फलंदाज या ठिकाणी सागर. धक्का अजून एक बसेल, 5वा. 40 वरती 5. कुसूर टीमला हा धक्का क्रमांक 5वा आहे. मात्र एक जबरदस्त चांगला चेंडू पाहिला आपण. निश्चितच लेंथ बॉल उसळता विशेष उसळी जरूर नव्हती, परंतु स्टंपवरून जाणारा हा चेंडू होता. बीट झाले होते फलंदाज, बीट केलं होतं फलंदाजाला, चारोखानी चित केलं होतं. ही ताकद आहे या खेळाडूची, युवा टॅलेंट आहे. आपण स्क्रीनवरती बघा आपले सर्व क्रिकेट चाहते बघतोय. या ठिकाणी प्रचंड संख्येने आपले हे सर्व क्रिकेट चाहते. ऑल गॅलरीज आर फुल. छोटे मोठे चला यस हात करूया जरा क्रिकेट चाहते. क्या बात है, क्या बात है. लहान थोर मंडळी या ठिकाणी बघा सामन्याचा आनंद घेत आहेत. नो बॉल, स्क्वेअर लेग एरिया आणि छतावरून माघार आला की पळून धावा काढायच्या आहे.
हो रनआउट चान्स हुकलाय, रनआउट चान्स गमावला इथे. नशीबानं मात्र साथ दिलेले देव तारी, नशीब तारी. तर मग नो बॉल बीमर. एक पळून टोटल ऍड होतील 2 धावा. वाढतोय टोटल 43 5 बाद. नो प्लस 2 आहे का? चला नो प्लस 2. आणि पुढचा चेंडू फ्री हिटचा. दर्शक दीर्घा प्रचंड. ओहो थोडस थांबायचंय. आणि मिस्टर आनंद विकेट कीपर. स्ट्राईकवर मात्र बॅट्समन सध्या सौरभ आहे. सेट झालेला बॅटर आहे. चेंडूवर नजर स्थिरावलेली आहे. चेंडू फुटबॉल प्रमाणे मोठा दिसत असेल आहे. आणि हा पंच बॅकफुटवरती पंच. एक साथ मिळतोय, एकाच फटक्यात मिळतोय 4 धावाचा संच. कडक प्रहार, एक्स्ट्रा कव्हर पार. केसीसी चषक चौकार. सौरभ जानता है अब नहीं तो कब, नाम है सौरभ. देखिए मौका, माना चौका. 47 5 बाद. एफर्ट चांगला लावला होता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाने, परंतु जो होना था वो हो गया. दरम्यान लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट. हलकीशी ढिलाई लॉंग ऑनला. तसं पाहिलं तर दूर होते, राईट साईडला पळायचं होतं, कव्हर करायचं होतं ग्राउंड. अँड अशी परिस्थिती असेल तर इट इज नॉट इझी टू मेक फिल्डिंग. स्कोरबुक मध्ये बघा, स्कोरबुक मध्ये शेवट षटकाचा खेळ चाललाय. धाव संख्या या ठिकाणी नक्कीच चांगली रचायचा प्रयत्न होत आहे. एक फायटिंग टोटल लावायचा प्रयत्न होत आहे इथे. एकूण धावसंख्येत आता मात्र वाढ झाली, 50 लागली गेलेली. संदीप शेळके कसूर वर्सेस GS11 हराळवाडी. मॅच नंबर शेवट लास्ट. तर पहिला हाफ चाललाय या ठिकाणी. या सामन्याचा पहिला डाव चाललाय. शेवट षटकाचे या ठिकाणी आता चेंडू बाकी आहेत 2. नो बॉल. मेन पंचांकडून इशारा आलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. बॅटची आतली कड घेऊन चाललाय. रनआउट चान्स असेल का? तर मला वाटतं निश्चित नसेल आहे, परंतु नॉन स्ट्राईकला या ठिकाणी रनआउट चान्स असणार आहे. आणि रनआउट तेव्हाच दिला जातो जेव्हा तुम्ही बेल्स पाडता. जमिनीवर बेल्स पडायला हवी, दॅट इज रूल. बेल्स स्टंपवरची उडाली, हवेत गेली, परत स्टंपवर जाऊन बसली तरी नॉट आउट. नो बॉल वरती आता फ्री हिट. नवीन बॅटर लवकर जाऊया. केसीसीच्या शक्कर काम. या हाफ नंतर आणखी एक हाफ इथं सादर होणार आहे. तर या नंतरच्या हाफ मध्ये आपल्याला दिसतील शंभू 11 पारगाव, शंभू 11 पारगाव, माडा क्रांती 11, दत्तनगर 11 खंडाळी आणि करकम पोलीस स्टेशन असे 4 टीम्स या ठिकाणी असतील. के साहेब. मावळा 11 दत्तनगर खंडाळी या ठिकाणी मात्र दरम्यान या ठिकाणी पहा आपली हो इनसाइड आउट शॉट. एक्स्ट्रा कव्हर रिझनला या ठिकाणी कॅच नाही झाला. प्रयत्न चांगला झाला परंतु 1 धाव मिळेल केवळ. कॅच सुटलाय परंतु 1 धाव मिळाली. रनआउट स्वरूपात फलंदाज बादही होईल. एका धावेने टोटल मात्र वाढतोय 5 षटकानंतर. 5 षटकानंतर 54. जिंकायचं लक्ष राहील 5 षटकात 55. तर बघा या ठिकाणी आमच्या वैदेही कुमारी वैदेही हेमंत कदम
हिला काही छोटी रक्कम सापडलेली आहे. ज्यांची गुणाची ही छोटी रक्कम असेल त्यांनी ओळख पटवा आणि घेऊन जायची आहे. तर दरम्यान पुढच्या हाफमध्ये आपल्याला दिसणार आहे शंभू 11 पारगाव, क्रांती 11 माडा, मावळा 11 दत्तनगर खंडाळी आणि करकम पोलीस स्टेशन्स 11 करकम पोलीस स्टेशन्स. तर शंभू 11 पारगाव आणि क्रांती माडा या दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. पुढील हाफ आणि त्या पुढील हाफचा पहिला सामना त्याचा टॉस. क्रांती माडा आणि शंभू 11 पारगाव कॅप्टन टॉससाठी यायचंय. चला क्रांती माडा कॅप्टन आले का? यस, क्रांती माडा कॅप्टन दाखल झालेले आहे. शंभू 11 पारगाव कॅप्टन यायचंय. शंभू 11 पारगाव कॅप्टन लवकर यायचंय. जो सामना होणार आहे तो सामना या ठिकाणी संजय भाऊ किती षटकाचा खेळवायचा आहे? 4 षटकाचा सामना असेल. आयोजन कमिटीने आमच्याकडे 4 सांगितले. चला टॉस साठी जायचंय आपल्याला आणि दुसऱ्या डावाचा लगेच प्रारंभ शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. चला क्रांती 11 माडा आणि शंभू 11 पारगाव दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी यायचंय. पारगाव टीमचे कॅप्टन पारगाव शंभू 11 पारगाव टॉसला चला. एसी रोड लाईनचे मालक अनिल चव्हाण साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस स्पॉटला या. सुनील भाऊ धोत्रे आपणही या ठिकाणी टॉस स्पॉटला या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. सुनील भाऊ आणि अनिल नाना या आपल्या शुभ हस्ते टॉस घेतोय आपण. KCC चषक हाफ नंबर 5 फर्स्ट मॅच टॉस शंभू पारगाव आणि वर्सेस क्रांती माडा यांच्या दरम्यान ही लढत असेल. दोन्ही कॅप्टनचं स्वागत. सुनील भाऊ प्लीज. सुनील भाऊ तसेच नात्याबा साहेबांसोबत तसेच अनिल चव्हाण साहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी टॉस होतोय. कोण बोलेल कॅप्टन? पारगाव संघाच्या सॉरी क्रांती संघाच्या कॅप्टनचा टॉस होता. माडा संघाच्या जिंकले का तुम्ही? यस. निर्णय निर्णय या ठिकाणी सांगावा लागेल. 4 षटकाची लढत होते. निर्णय कळवा कारण आता डिसाईड झाले किती षटकाचा सामना फायनल झाले. करकंपा पोलीस स्टेशन संघाचं देखील इथं आगमन होते. त्यांचे देखील आयोजकाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. काय निर्णय घेत आहे? बरं ठीक आहे चालेल. निर्णय कळवा. शुभेच्छा दोनों कैप्टन तुम्हारा. चलिए मैदान पर चलते हैं. माडा क्रांती टीम ने टॉस जीता है. माडा क्रांती 11 टीम ने बिल्कुल टॉस जीता है. निर्णय कळवा जाए लगेच.
फिलहाल मैदान में चलते हैं। रवि गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे, व्यक्तिगत कोटे का बिल्कुल पहला ओवरनिंग का पहला ओवर लेकर गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे। स्ट्राइक पर प्रथमेश राठौड़, नो स्ट्राइकिंग इंडियन पर है। गोपाल बालक शेर के टारगेट मैच जीतने के लिए 55 धावांचं आव्हान इथं मात्र सामना जिंकण्यासाठी। रवि पहली गेंद लेकर रहा, पहली गेंद पर रिवर्स स्ट्रोक खेलना चाहते थे, नो बॉल का डिसीजन दिया गया है। विकेट कीपर की इनको गैदर नहीं कर पाए, नतीजा नो बॉल। बिल्कुल 4 रन मिले यहां पर। बिल्कुल थर्ड अंपायर के पास डिसीजन आ गया है, देखेंगे अब क्या होगा वहां पर। तो बिल्कुल फेयर डिलीवरी है, लीगल गेंद है वहां पर, यानी कि 4 रन मिलेंगे वहां पर। देखेंगे क्या बल्ले से लगे हैं या 22 का इशारा मिलेगा, अंपायर कहना देखना चाहेंगे वहां पर। क्या देखेंगे वहां पर, जांच पड़ताल चल रही है, चेक किया जा रहा है। नो बॉल तो नहीं है, क्या व्हाइट बॉल होगी? जी हाँ, व्हाइट बॉल होगी। 5 रन भी, यानी कि 4 बाउंड्री मिली है वहां पर। 5 रन और अतिरिक्त रन मिल गए टीम के लिए। 50 रन अब चाहिए मैच जीतने के लिए। व्हाइट, बिल्कुल अंपायर ने डिसीजन तुरंत कहा कि डिसीजन व्हाइट +4, बिल्कुल 4 बोनस रन मिले वहां पर टीम जीएस हराड़वाड़ी टीम को। रवि तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर, गेंदबाजी करेंगे प्रथमेश राठौड़ के लिए। प्रथमेश स्ट्राइकिंग एंड पर, थोड़ा सा 1 मिनट रुक जाइए। प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय हेमंत कदम सर यांचे देखील सहर्ष स्वागत है। पुनश्च आगतम स्वागतम सुस्वागतम। फिलहाल चलिए खेल बिल्कुल शुरू हो रहा है। रवि तैयार है गेंदबाजी करने के लिए प्रथमेश राठौड़ के लिए। 55 रनों का लक्ष्य है, 5 रन मिले हैं बोनस के रूप में पहली गेंद पर। व्हाइट के जो बोनस रन थे वहां पर, इस बार बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला है, प्रथमेश के बल्ले से निकला है शानदार प्रहार, जबरदस्त स्ट्रोक 6 रन के लिए। और इसी 6 रन के साथ रन से आगे बढ़ रही है। 1 और 11 रन, आक्रामक शुरुआत, पहला बिल्कुल बोनस 5 मिले, उसके बाद शानदार स्ट्रोक। प्रेक्षकांना देखील थोडेसे विनंती असेल, बॉल लगेच आत पाठवत चला। प्रेक्षकांचं विनंती असेल प्रेक्षकांना, बॉल तुम्ही जरा लवकर आत दिला तर सामना सुरू राहील फास्ट मध्ये। गेंद बिल्कुल बाहर गई है, खेल रुका हुआ है फिलहाल। जबरदस्त प्रहार था प्रथमेश का, बिल्कुल दर्शनीय स्ट्रोक था, लाजवाब फुल स्ट्रोक था वहां पर प्रथमेश के बल्ले से। बिल्कुल इसके बाद 5वां हाफ खेला जाएगा। पहला मुकाबला होगा शिवशंभू 11 पारगांव वर्सेस माडा क्रांति के बीच में।
टॉस जीता है शिवशंभू पारगांव टीम ने। खेल फिर से शुरू हो रहा है, फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए। रवि गेंदबाजी करेंगे प्रथमेश के लिए। 11 रन बगैर किसी विकेट के नुकसान के आक्रामक शुरुआत फिलहाल इस मुकाबले में। शंभू 11 पारगांव इसमें फिर से गेंद को मोड़ दिया है स्क्वायर लेग रीजन में। बिल्कुल डिक्लेयर 2 रन का इशारा मुख्य अंपायर के द्वारा दिया जा रहा है। रन संख्या 2 के साथ आगे बढ़ रही है। 13 रन 55 रनों का लक्ष्य है। 13 रन बने हैं फिलहाल। अभी भी यहां से बिल्कुल 42 रनों की तलाश है इस मैच को जीतने के लिए। 42 धावांची गरज है। रवि फिर से तैयार होंगे गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की अगली गेंद लेकर प्रथमेश राठौड़ के लिए। जीएस हरावाड़े टीम इस वक्त 13 रन बगैर किसी विकेट के नुकसान के। और पिच गेंद संभाल कर खेला, वहां पर ड्राई किया कवर के क्षेत्र में। एक फील्डर वहां पर तैनात थे। गेंद को जब तक फील कर लेते मुस्तैदी के साथ काफी तेजी के साथ सिंगल रन की दौड़ पूरी हो रही है। सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है इस वक्त। जीएस हरावाड़ी टीम 14 रन की योग पर 14 धावा। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन मौजूद है फिलहाल। इनफॉर्म बल्लेबाज है दोनों ही। पिछले मुकाबले में 32 रन की पारी खेली थी, वहां पर प्रथमेश ने 22 रन की पारी जीएस मालक ने खेली थी। वहां पर नतीजा पिछला मुकाबला बिल्कुल एक तरफा जीता था जीएस ने। फिलहाल रवि राइट आर्म विकेट से। उस बार टॉपेज लगा, गेंद हवा में, पीछे फील्डर शॉट तो थर्ड मैन के क्षेत्र में। नतीजा विकेट बिल्कुल जा रही है। पहला झटका टीम के लिए लग रहा है जीएस माल के रूप में। गोपावाल का विकेट जा रहा है, पहला झटका टीम के लिए लगता हुआ। बिल्कुल खेलना चाहते थे कहीं पर, बल्ले के ऊपरी हिस्से पर गेंद लगी, वहां पर टॉपेज जिसे कह सकते हैं वहां पर लगा। नतीजा पहला विकेट जा रहा है। उनकी जगह लेने के लिए अब नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए हार्ड हिटर मिडिल ऑर्डर के जबरदस्त बल्लेबाज शायद सलमान तांबोली बल्लेबाजी करने के लिए मैदान में उतरेंगे। डॉक्टर विजय वाघ पंढरपूर सर यांचे देखील इथे सहर्ष स्वागत आहे। आगमन त्यांचे देखील पुण्याच्या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे। निश्चित फिर से तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे रवि। सलमान तांबोली नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए। 14 रन 1 विकेट के नुकसान पर लक्ष्य है 55 रनों का। उसी का पीछा करते हुए फिलहाल पहला विकेट जा चुका है। रवि तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर सलमान के लिए। बल्ले का फिर से एज लगा, फिर से गेंद हवा में, फील्डर तैनात है गली के क्षेत्र में। अपने आगे की ओर लंबी दौड़ लगाते हुए मगर गेंद फील्डर तक कैरी नहीं कर पाई। नतीजा सिंगल रन की दौड़ पूरी होती हुई सिंगल के साथ सलमान ने खाता खोला है। रन संख्या 1 के साथ आगे बढ़ रही है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। केसीसी चषक करकम 2025 का ये क्रिकेट का महासंग्राम चल रहा है इस वक्त। तसेच करकम पोलीस स्टेशनचे PSI आदरणीय गायकवाड साहेब यांचे देखील इथे आगमन होते। त्यांचे देखील कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत असेल, वेलकम असेल। फिर से बोड़ा है स्कोर लेग क्षेत्र में। डिक्लेयर जोन देखेंगे। जी हाँ, अंपायर ने कहा डिक्लेयर जोन में गेंद जा रही है। 2 रन का इशारा तुरंत दे दिया वहां पर पीके सर के द्वारा। ओवर बिल्कुल पूरा हो रहा है, पहला ओवर का खेल पूरा हो रहा है। रन संख्या पहुंच रही है 17 रन 17 धावा 1 विकेट के नुकसान पर। मंडप वाले जे आहेत स्क्रीनच्या बाजूला जायचं त्या साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने। मंडप वाले प्लीज विनंती असेल स्क्रीन साईडच्या त्या साईडला जायचं आहे। बिल्कुल पहला ओवर पूरा हो रहा है, दूसरे ओवर की शुरुआत हो रही है। गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए बॉलर सौरभ है। सौरभ गेंदबाजी करेंगे व्यक्तिगत कोटि का बिल्कुल पहला स्विंग का। दूसरा ओवर लेकर सलमान के लिए 17 रन बने हैं पहले ओवर में 1 विकेट के नुकसान पर। और फिर गेंद मिडिल एक्स्ट्रा बनाते हुए गेंद को हल्के हाथों से आन साइड के क्षेत्र में गेंद को मोड़ दिया है मिड विकेट से, बल्कि शॉर्ट मिड विकेट से जाकर फील्डर जब तक रोक पाते समय बल्लेबाजों के पास मौजूद था 1 रन लेने का। सिंगल के साथ रन संख्या बढ़ रही है 18 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रथमेश राठौड़ बिल्कुल छाए हुए हैं।
बिल्कुल पिछले मुकाबले में अब जो कि अब इसके बाद होने वाला मुकाबला क्रांति माडा टीम गेंदबाजी करेगी। इस बार देखा परखा जांचा जाने पर दिया मगर दिशाहीन गेंद थी। वट का इशारा मुख्य अंपायर के द्वारा दिया जाता हुआ अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। बढ़ता हुआ स्कोर 19 रन 19 धावा। 55 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए फिलहाल जीएस सरवाड़ी टीम एक विकेट गंवाकर 19 रन बना रही है। सौरभ तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर प्रथमेश के लिए। फिर से ज्यादा तेज गति करने की कोशिश, दिशा पर फिर से नियंत्रण नहीं, दिशाहीन गेंद। नतीजा फिर से अंपायर ने वहां पर दंडित किया। अतिरिक्त और एक गेंद करनी पड़ेगी। वहां पर 2 अतिरिक्त गेंदें लगातार सौरभ के द्वारा। रन संख्या बिल्कुल अतिरिक्त के साथ आगे बढ़ रही है। 20 रन 20 रन। फिर से तैयार है सौरभ, गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर प्रथमेश के लिए। फुलटॉस गेंद थी, तोहफा प्रथमेश के लिए था। प्रथमेश का हाथ छोड़ने वाले हैं। लॉन्ग ऑफ के ऊपर से सीधा प्रहार किया है। 6 रन बटोरे है इस गेंद पर। जबरदस्त अंदाज का शानदार स्ट्रोक, 6 रन। बढ़ता हुआ स्कोर 6 के साथ 26 रन 26 धावा। बिल्कुल मैच में थोड़ी सी वहां पर लाइट जा रही है। खेल रुक गया कुछ देर के लिए। पचपन रनों का लक्ष्य फिलहाल जीएस 26 लॉस ऑफ ओनली 1 विकेट। दूसरा और प्रगति पर सौरभ तैयार है गेंदबाजी करने के लिए प्रथमेश राठौड़ के लिए। फिर से तकनीकी वजह से खेल फिर से शुरू हो रहा है। और पिच गेंद थी, सीधा प्रहार किया है। कोई खिलाड़ी मौजूद नहीं, पीछे सीधा प्रहार निकला है। गेंद जा रही है सीधी लॉन्ग ऑफ, सीमा देखा पार कर दी गेंद प्रथमेश के बल्ले से निकला है। और एक शानदार खूबसूरत प्रहार 4 रन के लिए। रन संख्या 4 के साथ आगे बढ़ रही है। 30 रन 30 रन के ऊपर 24 रनों की तलाश है मैच जीतने के लिए यहां से। फिर से मिडिल लेग स्टंप पर गेंद थी, प्रहार बढ़िया है। क्या गेंद जाएगी मैदान से बाहर? नहीं, फील्डर वहां पर तैनात थे। कैच को लपका जा रहा है। बिल्कुल प्रथमेश सोचते रहेंगे थोड़ी सी शक्ति कम पड़ गई, ताकत कम पड़ गई, ऊर्जा कम पड़ गई, वरना मिड विकेट बिल्कुल क्लियर हो सकता था। वहां पर बढ़िया कैच लिया जा रहा है डीप मिड विकेट के क्षेत्र में। प्रथमेश का विकेट जा रहा है। दूसरा झटका टीम जीएस हरवाड़ी की टीम को लगता हुआ दूसरा झटका। इक्कीस रन की पारी खेली 7 गेंदों में प्रथमेश राठौड़ ने। उनकी जगह लेने के लिए नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए और एक लेफ्ट हैंडर मौजूद बल्लेबाज राजू यादव आए बल्लेबाजी करने के लिए। कुल मिलाकर 4 लेफ्ट हैंडर इस टीम में मौजूद है। विवेक चौहान है, राजू यादव है, प्रथमेश राठौड़ है। फिलहाल सौरभ तैयार है इस ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करेंगे राजू यादव के लिए। लक्ष्य बिल्कुल 55 रनों का लक्ष्य, उसी का पीछा करते हुए 30 लॉस ऑफ 2 विकेट। बढ़िया प्रहार है स्टंप के बाहर से, घसीटा है गेंद को, सीधा प्रहार राजू के बल्ले से निकला है। ये आक्रामक प्रहार 6 रन। बिल्कुल इसी की दरकार, इसी की जरूरत। टीम के बल्ले के बीचों बीच लेकर प्रहार किया है 6 रन के लिए। जबरदस्त स्ट्रोक, बढ़ता हुआ स्कोर 36 रन 36 रन की ऊपर 36 धावा। उन्नीस गेंदे 19 रनों की तलाश है। 19 चेंडू आणि 19 धावा। फिर से आड़े हाथ ले लिया है। इस बार भी फील्डर काफी दूर है, गेंद का पीछा किया जा रहा है। फील्डर क्या रोक पाएंगे गेंद को? बढ़िया फील्डिंग वहां पर जब तक रोक पाते हैं। यकीनन 2 रन की दौड़ आसानी से पूरी हो रही है। ओवर बिल्कुल पूरा हो रहा है। 18 गेंदों में अब चाहिए 17 रन। 18 चेंडू आणि 17 धावा। 2 ओवर पूरे हो चुके हैं। रन बने हैं 38 रन। 38 धावा 2 गडी बाद जीएस हरवाडी संघ 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे।
माड़ा क्रांति टीम इसके बाद और मुकाबला होगा माड़ा क्रांति वर्सेस आइटम अराउंड द विकेट से सीधी गेंद रही, तांबोली वहां पर बीट हो गए, गैदर कर लिया विकेट कीपर रवि ने। किरण फिर से गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद लेकर रहा, फिर से थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, बढ़िया प्रहार करना चाहते थे, फिर से चूक गए, नतीजा दूसरी गेंद लगातार डॉट हो रही है। 16 गेंदों में 17 रन चाहिए, 16 चौवालीस 17 धावांची गरज है। हाई वोल्टेज मुकाबला फिलहाल दोनों टीमों के बीच में। और पिच गेंद थी, सीधा प्रहार किया है, फील्डर तैनात है, क्या लपक पाएंगे वहां पर? बढ़िया कैच, आउटस्टैंडिंग कैच। सलमान तांबुली का भी विकेट, बड़ा झटका टीम के लिए लग रहा है। सीमा रेखा के अंदर लपका, वहां पर विकेट का पतन हो रहा है। सलमान तांबुली का झटका टीम जीएस हरवाड़ी टीम को लगता हुआ। लेकिन सलमान चल नहीं पाए, बल्ला इस मुकाबले में चला नहीं है। उनकी जगह लेने के लिए फिर से वहां पर बाहुबली खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए, आनंद जादव बल्लेबाजी करने के लिए मैदान में उतर चुके हैं। फिलहाल रन चाहिए मैच जीतने के लिए। 15 गेंदें 17 रन चाहिए मैच जीतने के लिए। गली के हिसाब से केवल 3 गेंदों का ये मुकाबला है, मगर वहां पर खेल पाना थोड़ा सा मुश्किल है। परिस्थिति अलग है, जब आप पहले इनिंग में बल्लेबाजी करती है तो यकीनन प्रेशर बिल्कुल नहीं होता है। इस बार दबा खाने के बाद थोड़ी सी बाहर की ओर गेंद निकली, गैदर कर लिया विकेट कीपर ने। इस ओवर में तीसरी बार गेंद विकेट कीपर के दस्ताने में चली गई है, कोई रन नहीं, और एक विकेट भी चला गया है। पिछला विकेट था जो सलमान तांबुली के रूप में टीम के लिए झटका लगा था। 4 गेंदें लगभग डॉट, एक विकेट भी आ चुकी है। और इस बार खली ने कहा सीधा प्रहार, गेंद सीधी जा रही है, 6 रन। जबरदस्त स्ट्रोक, बढ़ता हुआ स्कोर इसी 6 रन के साथ रन से आगे बढ़ रही है। 44 44 रन। इस छक्के के साथ सभी के रन अब बदलता हुआ 13 गेंदे 11 रन चाहिए, 13 चेंडू 11 धावा। फिर से आक्रमण किया है मिड विकेट की दिशा में, फील्डर पीछे तैनात है, गेंद को रोक पाएंगे? हालांकि डिप्स की ओर से आकर रोकना चाहते थे, फील्डर नहीं रोक पाए, नतीजा बाउंड्री लाइन से बाहर गेंद जा रही है। 4 रन। बढ़ता हुआ स्कोर इसी 4 रन के साथ रन से आगे बढ़ रही है 48 रन के ऊपर। केवल अब मैच जीतने के लिए चाहिए 7 रन, गेंदे शेष है 12 चेंडू आणि 7 धावा। रवि गेंदबाजी करने के लिए फिर से तैयार है, व्यक्तिगत कोटि का दूसरा इनिंग का 14 ओवर लेकर गेंदबाजी करेंगे। रवि सामने होंगे राजू यादव, जिन्होंने पिछले ओवर में बढ़िया प्रहार किया था मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए, आते ही छक्के के साथ अपना पारी का खाता खोला था। फिलहाल रवि इस बार पीछे खेला है, काफी फाइन खेला है, वे गेंद जाएगी, इशारों का इंतजार होगा शरीफ पर। लेग बाइस का इशारा दिया जा रहा है, लेग बाइस सिंगल रन चौकी की मदद से रन संख्या आगे बढ़ रही है। 52 रन 52 रन 52 धावा। फिर से रवि तैयार है राजू के लिए, सीधा प्रहार है, क्या टाइमिंग ठीक हो पाई है? वहां पर टाइमिंग बिल्कुल बेसिट हुई थी, वहां पर सिंगल मिलेगा, केवल सिंगल रन के साथ रन संख्या आगे बढ़ रही है 53 रन के ऊपर, 53 धावा। केवल 2 रन चाहिए मैच जीतने के लिए। गेंदे शेष है 10 रन चाहिए, केवल 2, यानी कि मुकाबला बिल्कुल एक तरफा जीएस हरवाड़ी पक्ष में ये मुकाबला झुक चुका है। फिर से गेंद को खेलना चाहिए डाउन साइड के क्षेत्र में, गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी, कवर की दिशा में चली गई। फिर से सिंगल रन की दौड़ पूरी हो रही है, सिंगल के साथ स्कोर बिल्कुल लेवल हो रहा है। केवल 1 रन चाहिए मैच जीतने के लिए। रवि गेंदबाजी करेंगे राजू के लिए। मुक्ताई वडापाव सेंटरचे माननीय दत्ता वापळकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय,
आपल्या स्पर्धेचे बक्षीसदाते त्यांचं सहर्ष स्वागत करूया. वेलकम अन्य दत्ता वापळकर साहेब. क्या वाइट है, जी हाँ वाइट गेंद है. इसी के साथ मुकाबला हो रहा है समाप्त. जीएस सालवाड़ी टीम बिल्कुल चौथे हाफ में क्वार्टर फाइनल में पहुंचने वाली बनी है जीएस सालवाड़ी टीम. खूप खूप अभिनंदन या ठिकाणी GS सरळवाडी या हाफचे विनर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता आपण विनंती करूया क्रांती 11 माडा क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला कॅप्टन